इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 6 त्रिकोणमिती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासूया त्रिकोणमितीय नित्य समानता व त्रिकोणमितीय नित्य समानतेवर आधारित सराव संच 6.1 मधील उदाहरण क्रमांक 1 ते 3। आकृतीमध्ये बघा, त्रिकोण ABC मध्ये कोण B हा 90 अंश मापाचा आहे, याचा अर्थ हा त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे। तर आपल्याला साइन कॉस टॅन आणि कोसेक सेक आणि कॉट थीटा या सर्वांची गुणोत्तरे लिहायची आहेत। तर साइन थीटाचं गुणोत्तर काय येईल बघा, तर थीटाच्या समोरील बाजू छेद कर्ण। आता आकृतीमध्ये कर्ण कोणता आहे, तर बाजू AC हा या त्रिकोणाचा कर्ण आहे। काटकोणाच्या समोरील बाजू म्हणजे कर्ण, त्यामुळे AC हा कर्ण आहे। मग साइन थीटाचं गुणोत्तर काय आहे, तर थीटा कोणासमोरील बाजू छेद कर्ण। मग थीटा या कोणासमोरील बाजू कोणती आहे, BC। BC छेद कर्ण काय येईल, AC। त्याचप्रमाणे कॉस थीटा बरोबर काय येईल बघा, कॉस थीटा सूत्र काय आपलं गुणोत्तराचं, की कोणालगतची बाजू छेद कर्ण। मग कॉस थीटाच्या लगतची बाजू कोणती आहे, AB छेद कर्ण कोणता आहे, AC। त्यानंतर टॅन थीटा, टॅन थीटाचं गुणोत्तर आपण कसं मांडतो, कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू। मग थीटाच्या समोरील बाजू कोणती आहे, BC छेद लगतची बाजू कोणती आहे, AB। आता आपल्याला साइन कॉस टॅन या तीनही गुणोत्तरावरून कोसेक सेक आणि कॉट थीटाचं गुणोत्तर लिहिता येईल। आता साइन थीटा आणि कोसेक थीटा यामध्ये काय संबंध आहे बघा, तर कोसेक थीटा म्हणजे 1/साइन थीटा। याचा अर्थ साइन थीटाचे जे गुणोत्तर आपल्याला मिळालेलं आहे ते व्यस्त केल्यानंतर आपल्याला कोसेक थीटाचं गुणोत्तर मिळणार आहे। म्हणून कोसेक थीटा बरोबर काय येईल, BC छेद AC साइन थीटा आहे, व्यस्त केल्यानंतर AC छेद BC। त्याचप्रमाणे कॉस थीटाचे जे आपल्याला गुणोत्तर मिळालेलं आहे ते व्यस्त केल्यानंतर आपल्याला सेक थीटा मिळणार आहे। म्हणून सेक थीटा बरोबर AC छेद AB। आणि टॅन थीटाचे जे गुणोत्तर आहे ते व्यस्त केल्यानंतर आपल्याला कॉट थीटा मिळणार आहे। मग काय मिळेल बघा, BC छेद AB व्यस्त केल्यानंतर AB छेद BC। अशा पद्धतीने आपल्याला ही 6 गुणोत्तरे या आकृतीवरून मांडता येतील। आता आकृतीवरून आपल्याला पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय मांडता येईल बघा। पायथागोरसचा सिद्धांत काय आहे, कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग किंवा बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग बरोबर कर्णवर्ग। मग यानुसार या ठिकाणी त्रिकोणाच्या बाजू कोणत्या आहेत, AB आणि BC। म्हणून BCचा वर्ग अधिक दुसरी बाजू कोणती आहे, ABचा वर्ग बरोबर कर्णवर्ग म्हणजेच ACचा वर्ग। आता जे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे त्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला AC वर्गने आपण भागले तर काय मिळेल बघा आपल्याला, BC वर्ग अधिक AB वर्ग बरोबर AC वर्ग। हे आपण पायथागोरस सिद्धांतानुसार लिहिलेलं आहे। आता AC वर्गने भागायचं आहे दोन्ही बाजूला, म्हणजे इथे AC वर्गने भागले समीकरणाच्या डावी बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा आपण AC वर्गने भागले। आता या ठिकाणी BC वर्गला AC वर्गने भागले अधिक AB वर्गला सुद्धा आपल्याला कशाने भागायचं आहे, AC वर्गने आणि बरोबर AC वर्ग छेद AC वर्ग यांचा भागाकार किती मिळाला आपल्याला, 1। आता BC वर्ग छेद AC वर्ग म्हणजेच आपल्याला या गुणोत्तरामध्ये कोणाची किंमत आहे बघा, BC छेद AC, तर ती आहे साइन थीटाची किंमत। म्हणजेच BC छेद AC ऐवजी आपण काय लिहू शकतो, साइन थीटा। म्हणून या ठिकाणी आपण BC छेद AC च्या ऐवजी लिहिलं साइन थीटा। मात्र BC वर्ग छेद AC वर्ग आहे, त्यामुळे इथे काय होईल, साइन थीटाचा वर्ग होईल। त्याचप्रमाणे AB वर्ग छेद AC वर्ग बद्दल काय लिहिता येईल आपल्याला, तर AB छेद AC म्हणजेच कॉस थीटा
आणि ए बी वर्ग छेद ए सी वर्ग दोन्ही बाजूचा वर्ग केला आपण तर ए बी वर्ग छेद ए सी वर्ग बरोबर कॉस थिटाचा वर्ग. म्हणून साईन वर्ग थिटा साईन थिटाचा वर्ग आणि कॉस थिटाचा वर्ग बरोबर 1. म्हणजेच साईन थिटाचा वर्ग म्हणजे साईन स्क्वेअर थिटा अधिक कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1. या ठिकाणी साईन थिटाचा वर्ग म्हणजे साईन वर्ग थिटा आणि कॉस थिटाचा वर्ग म्हणजेच कॉस वर्ग थिटा आणि या दोघांची बेरीज आपल्याला मिळालेली आहे 1. अशा पद्धतीने आपल्याला या मूलभूत त्रिकोणमितीय नित्य समानतेमधील पहिली नित्य समानता मिळालेली आहे. आता यानंतर ही पहिली नित्य समानता मी पुन्हा एकदा लिहून घेतली. साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आणि या समीकरणाच्या दोन्ही बाजूला साईन वर्ग थिटाने भागले. तर आपल्याला काय मिळेल बघा. साईन वर्ग थिटाने समीकरणाच्या दोन्ही बाजूला भागायचे आहे म्हणजेच साईन वर्ग थिटा छेद साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा त्याही पदाला आपल्याला साईन वर्ग थिटाने भागायचं आहे आणि बरोबर 1 छेद साईन वर्ग थिटा. समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण साईन वर्ग थिटाने भागले. तर आपल्याला बघा साईन वर्ग थिटा छेद साईन वर्ग थिटा म्हणजेच काय मिळेल. भागाकार या ठिकाणी 1 मिळाला. आता कॉस वर्ग थिटा छेद साईन वर्ग थिटा म्हणजेच कॉस गुणोत्तर छेद साईन गुणोत्तर केल्यावर आपल्याला काय मिळेल बघा. तर या गुणोत्तरात जर तुम्ही बघितलं कॉस थिटा छेद साईन थिटा जर आपण केलं तर ए बी छेद ए सी आणि छेदामध्ये पुन्हा काय येईल ए बी छेद ए सी आणि पुन्हा भागिले साईन थिटा म्हणजे बी सी छेद ए सी. मग ए बी छेद ए सी गुणिले ए सी छेद बी सी. ए सी निघून जाईल कारण भागाकार आपण इथे गुणाकारामध्ये व्यस्त केलेला आहे आणि ए बी छेद बी सी आपल्याला गुणोत्तर मिळालेला आहे आणि ए बी छेद बी सी म्हणजेच कोण आहे कॉट थिटा. याचा अर्थ कॉस थिटा छेद साईन थिटा यांचं गुणोत्तर आपल्याला काय मिळालेलं आहे कॉट थिटा. म्हणून कॉस वर्ग थिटा छेद साईन वर्ग थिटा म्हणजेच कॉट वर्ग थिटा आणि 1 छेद साईन थिटा. या ठिकाणी साईन थिटाचं जर व्यस्त केला तर आपल्याला काय मिळेल बघा कोसेक. म्हणून 1 छेद साईन वर्ग थिटा म्हणजेच कोसेक वर्ग थिटा आणि या समीकरणाला नंबर देऊयात आपण 2. अशा प्रकारे आपल्याला नित्य समानतेतील दुसरी समानता किंवा समीकरण मिळालेलं आहे. आता यानंतर पुन्हा समीकरण 1च्या दोन्ही बाजूला आपण कॉस वर्ग थिटाने भागूयात. तर बघा साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 हे आपल्याला पहिली नित्य समानता मिळालेली आहे. आता या नित्य समानतेच्या दोन्ही बाजूला आपल्याला कशाने भागायचं आहे कॉस वर्ग थिटा आणि 1 छेद पुन्हा इथे काय मिळेल कॉस वर्ग थिटा. आता साईन वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा साईन थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच या ठिकाणी काय मिळणार आहे टॅन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा छेद कॉस वर्ग थिटा यांचा भागाकार मिळेल 1 आणि 1 छेद कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा म्हणून 1 छेद कॉस वर्ग थिटा सेक वर्ग थिटा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अजून एक नित्य समानता काय मिळाली की टॅन वर्ग थिटा अधिक 1 बरोबर सेक वर्ग थिटा. किंवा आपण असे लिहू शकतो 1 अधिक टॅन वर्ग थिटा
बरोबर सेक वर्ग थीटा. म्हणजेच आपल्याला साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 ही पहिली नित्य समानता मिळाली. दुसरी नित्य समानता 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. आणि त्यानंतर तिसरी नित्य समानता मिळाली 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. या मूलभूत त्रिकोणमितीय नित्य समानता आहेत. सराव संच 6.1 मधील बघा उदाहरण क्रमांक 1. जर साइन थीटा बरोबर 7/25 तर कॉस थीटा व टॅन थीटाच्या किमती काढा. तर आपल्याला हे उदाहरण 2 पद्धतीने सोडवता येईल. सुरुवातीला आपण या पद्धतीने बघूयात. साइन थीटा बरोबर 7/25 हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे. तर नित्य समानता वापरून आपण हे उदाहरण सोडवूयात. तर या ठिकाणी बघा आपल्याला या तीनही नित्य समानतेपैकी कोणत्या नित्य समानतेचा उपयोग होऊ शकतो. तर साइन थीटा दिलेला आहे आणि आपल्याला कॉस थीटा काढायचा आहे, म्हणजे पहिली नित्य समानता आपण वापरूया. तर साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता किंमत भरूया. साइन थीटाची किंमत किती आहे? 7/25. साइन वर्ग थीटा म्हणजे 7/25चा वर्ग अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता 7/25चा वर्ग करायचा. 7चा वर्ग 49, 25चा वर्ग 625 अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. आता कॉस वर्ग थीटा बरोबर 1 वजा 49/625 मिळवले होते ते बाजू बदलल्यानंतर वजा झाले, म्हणून कॉस वर्ग थीटा बरोबर तिरकस गुणाकार करूयात. इथं छेद किती असणार आहे? 1 गुणिले 625 625 वजा 1 गुणिले 49 49 छेदामध्ये 1 आणि 625चा गुणाकार 625, म्हणून कॉस वर्ग थीटा बरोबर या दोघांची वजाबाकी झाली 576 छेद 625. आता दोन्ही बाजूचा आपण काय घेऊयात? वर्गमूळ घेऊन कॉस वर्ग थीटाचं वर्गमूळ कॉस थीटा आणि 576/625चं वर्गमूळ. 576 कुणाचा वर्ग आहे? 24 आणि 625 कुणाचा वर्ग आहे? 25, म्हणून कॉस थीटा बरोबर आपल्याला किंमत मिळालेली आहे 24/25. कॉस थीटा मिळाला आपल्याला 24/25. आपल्याला आता पुढे टॅन थीटा सुद्धा काढायचा आहे. मग टॅन थीटा आणि साइन आणि कॉस यामध्ये काय संबंध आहे बघा. तर टॅन थीटा बरोबर साइन थीटा छेद कॉस थीटा, म्हणजे साइन आणि कॉस यांचा भागाकार केल्यानंतर आपल्याला टॅन थीटा मिळणार आहे. मग साइन थीटाची किंमत किती दिली आहे आपल्याला? 7/25 आणि याला भागिले कोण आहे पुन्हा? कॉस थीटा. आणि कॉस थीटाची किंमत आत्ताच आपण काढलेली आहे. किती आहे? 24/25. याचा अर्थ 7/25 गुणिले, आता हे व्यस्त होणार छेदामधील संख्या म्हणून 25/24. 25 निघून गेले, म्हणजे टॅन थीटा बरोबर आपल्याला उत्तर काय मिळालं बघा. या ठिकाणी 7/24, म्हणजे कॉस थीटा आपल्याला मिळाला 24/25 आणि टॅन थीटा या ठिकाणी मिळालेला आहे 7/24. आता हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवूया. यासाठी या ठिकाणी मी काटकोन त्रिकोण काढलेला आहे आणि या त्रिकोणाला नाव दिलेलं आहे ABC. बी हा कोन 90 अंश आहे आणि सी या कोणाचं माप आपण थीटा मानलेलं आहे. मग साइन थीटा आपल्याला किती दिलेला आहे? 7/25 आणि आकृतीवरून आपल्याला साइन थीटाचं गुणोत्तर काय लिहिता येईल बघा.
तर साईन थिटा बरोबर ए बी छेद ए सी, कारण थिटाच्या कोणासमोरील बाजू काय आहे, थिटासमोरील ए बी आणि कर्ण ए सी, म्हणून साईन थिटा बरोबर ए बी छेद ए सी. म्हणून ए बी बरोबर 7K आणि ए सी बरोबर 25K. कारण या ठिकाणी साईन थिटा बरोबर 7/25 आहे आणि साईन थिटाचं गुणोत्तर आकृतीवरून आपल्याला मिळालेलं आहे ए बी छेद ए सी, म्हणजे 7/25 बरोबर ए बी छेद ए सी. या ठिकाणी गुणोत्तराची समानपट आपण के मांडली, म्हणून ए बीची किंमत आपल्याला मिळाली 7K आणि ए सी मिळाला 25K. आकृतीमध्ये ए बी या ठिकाणी 7K आणि ए सी 25K. आता पायथागोरसचा प्रमेय वापरूया आणि बाजू बी सीची आपण लांबी काढूयात. पायथागोरस प्रमेयानुसार काय येईल बघा, ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग दोन्ही बाजूंचा वर्ग बरोबर कर्णवर्ग ए सी वर्ग. आता किमती भरूयात यामध्ये. ए बी वर्ग म्हणजे काय येईल बघा, 7Kचा वर्ग, बी सी काढायचा आहे त्यामुळे बी सी वर्ग आहे तसा, ए सी वर्ग म्हणजे 25Kचा वर्ग. तर 7K वर्ग म्हणजेच 49, 7चा वर्ग 49, Kचा वर्ग K वर्ग 49K वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर 25चा वर्ग किती, 625K वर्ग. मग बी सी वर्ग बरोबर बघा 625K वर्ग वजा 49K वर्ग, म्हणून बी सी वर्ग बरोबर या दोघांची वजाबाकी येईल 576K वर्ग. म्हणून दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर बी सी वर्गचं वर्गमूळ बी सी आणि 576चं वर्गमूळ 24K वर्गचं वर्गमूळ K, म्हणून बी सी बरोबर आपल्याला मिळाली किंमत 24K. आणि इथं आपण काय घेतलं, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले. अशा पद्धतीने बी सीची आपल्याला मिळाली किंमत 24K. आता आकृतीमध्ये आपल्याला तीनही बाजूंची लांबी माहिती आहे, त्यावरून आपल्याला आता कॉस थिटा आणि टॅन थिटा लिहिता येईल. सांगा कॉस थिटा बरोबर, कॉस थिटाचं गुणोत्तर काय येईल, कोणालगतची बाजू छेद कर्ण. मग थिटाच्या लगतची बाजू कोणती आहे, बी सी छेद कर्ण ए सी. मग बी सीची किंमत किती आहे बघा 24K आणि ए सी किती आहे 25K. के कॅन्सल झाले, म्हणून कॉस थिटा बरोबर आपल्याला गुणोत्तर मिळालं 24/25. त्याचप्रमाणे टॅन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू छेद लगतची बाजू. मग समोरील कोणती आहे ए बी आणि लगतची बाजू बी सी. मग ए बीची किती आहे किंमत बघा 7K आणि बी सी किती आहे 24K, आत्ताच आपण काढलेला आहे. मग के कॅन्सल झाले, म्हणजेच टॅन थिटा बरोबर काय गुणोत्तर मिळालं आपल्याला 7/24, म्हणून टॅन थिटा बरोबर 7/24. अशा पद्धतीने आपण दिलेलं उदाहरण जे आहे ते नित्य समानता वापरून आणि पायथागोरस प्रमेय वापरून अशा दोनही पद्धतीने सोडवलेलं आहे. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल आणि सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. मात्र ॲक्टिव्हिटी बेस जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला दिलेल्या पद्धतीनेच उदाहरण पूर्ण करावं लागतं. त्यामुळे दोनही पद्धती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. यानंतर उदाहरण क्रमांक 2 बघा. जर टॅन थिटा बरोबर 3/4 तर सेक थिटा आणि कॉस थिटा ही दोन गुणोत्तरे आपल्याला काढायची आहेत. तर आत्ताच आपण बघितलेली नित्य समानतेमध्ये टॅन थिटा आणि सेक थिटा यामधील संबंध दर्शवणारी नित्य समानता कोणती आहे बघा. तर या ठिकाणी
1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा. आता यामध्ये आपण किमती भरूयात. 1 अधिक टॅन थीटाची किंमत किती दिली आहे आपल्याला? 3/4 चा वर्ग होणार, कारण टॅन वर्ग थीटा आहे म्हणून, बरोबर सेक वर्ग थीटा. आता 1 अधिक 3/4 चा वर्ग म्हणजे 9/16 बरोबर सेक वर्ग थीटा. आता या ठिकाणी छेद समान नाही आहे, तिरकस गुणाकार करूया आणि बेरीज करूयात. 1 गुणिले 16 16, या ठिकाणी छेद काही नाही म्हणजे 1 आहे. 1 आणि 9चा गुणाकार 9 आणि छेदामध्ये 1 आणि 16चा गुणाकार 16 बरोबर सेक वर्ग थीटा. 16 अधिक 9 किती झाले बघा? तर या ठिकाणी 25/16 बरोबर सेक वर्ग थीटा. दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर वर्गमूळ घेऊन आपल्याला 25चं वर्गमूळ आहे 5, 16चं वर्गमूळ आहे 4 आणि सेक वर्ग थीटाचं वर्गमूळ सेक थीटा. म्हणजेच सेक थीटा बरोबर 5/4. आता सेक थीटा आपल्याला मिळालेला आहे. आणखीन आपल्याला काय विचारलेलं आहे बघा? कॉस थीटा बरोबर किती? तर या ठिकाणी सेक आणि कॉसमध्ये सुद्धा आपल्याला कोणता संबंध आहे? तर कॉस थीटा बरोबर 1/सेक थीटा किंवा सेक थीटा बरोबर 1/कॉस थीटा असं लिहिलं तरी चालेल. आणि या ठिकाणी आपल्याला सेक थीटाची किंमत माहिती आहे किती आहे? 5/4 म्हणजे 1/5/4 म्हणजेच 1 गुणिले 4/5 याचाच अर्थ कॉस थीटा बरोबर आपल्याला काय मिळालं उत्तर? 4/5 ही मिळाली आपल्याला कॉस थीटाची किंमत. बघा उदाहरण किती सोपं आहे. फक्त नित्य समानता कोणती वापरायची ती आपण अचूक वापरली पाहिजे. तर 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा, यामध्ये टॅन वर्ग थीटाची किंमत घातली आणि आपल्याला सेक थीटाची किंमत मिळाली 5/4. आणि कॉस आणि सेकमध्ये कोणता संबंध आहे? तर कॉस थीटा बरोबर 1/सेक थीटा, कारण कॉस थीटाचा आपल्याला गुणोत्तर व्यस्त केल्यानंतर सेक थीटा मिळतो. 1/ काय येणार? 5/4 पुन्हा म्हणजे 1 गुणिले 4/5 बरोबर कॉस थीटाची किंमत मिळाली आपल्याला 4/5. आता हेच उदाहरण तुम्ही पहिल्या उदाहरणाप्रमाणे पायथागोरसचा प्रमेय वापरून सोडवू शकता आणि आपल्या उदाहरणांचा सराव त्याही पद्धतीने तुम्ही करू शकता आणि उत्तराचा पडताळासुद्धा घेता येईल तुम्हाला. यानंतर उदाहरण क्रमांक 3. जर कॉट थीटा बरोबर 40°/9 तर कोसेक थीटा आणि साइन थीटाची किंमत आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी कॉट थीटा आपल्याला दिलेला आहे 40/9. आता कॉट आणि कोसेक या संदर्भातील आपली नित्य समानता कोणती आहे बघा? तर 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा या नित्य समानतेचा आपण या ठिकाणी उपयोग करूया. म्हणून 1 अधिक कॉट वर्ग थीटा म्हणजेच काय येईल बघा? 40°/9 कंसाचा वर्ग आणि कोसेक वर्ग थीटा आपल्याला काढायचा आहे, त्यामुळे कोसेक वर्ग थीटा आहे असेच राहील. मग 1 अधिक 40चा वर्ग या ठिकाणी किती येईल? 40चा वर्ग 1600/9चा वर्ग 81 बरोबर कोसेक वर्ग थीटा. तिरकस गुणाकार करूयात छेद समान करण्यासाठी. 1 गुणिले 81 81, 1 गुणिले 1600 1600 आणि छेदामध्ये छेदांचा गुणाकार 1 गुणिले 81 81 बरोबर कोसेक वर्ग थीटा. मग 1600 अधिक 81 1681 छेद 81 बरोबर कोसेक वर्ग थीटा.
आता दोन्ही बाजूचा आपण वर्गमूळ घेऊयात. तर वर्गमूळ घेऊन काय मिळेल आपल्याला बघा. 1681 हा कोणाचा वर्ग आहे. आता आपल्याला 1681चं वर्गमूळ शोधायचं आहे. तर आपण बघा या पद्धतीने सुद्धा तुम्ही थोडक्यात पटकन वर्गमूळ काढू शकता. 10चा वर्ग 100, 20चा वर्ग 400, 30चा वर्ग 900, 40चा वर्ग 1600, 50चा वर्ग 2500. याप्रमाणे आपल्याला दशक संख्यांचे वर्ग पटकन तोंडी सांगता येतात. आता 1681चं वर्गमूळ हवे आहे. 1681 कोणत्या गटामध्ये बसेल बघा. तर 40चा वर्ग 1600 आहे आणि 50चा वर्ग 2500 आहे. म्हणजे आपलं उत्तर 40पेक्षा मोठी संख्या आहे आणि 50पेक्षा लहान संख्या आहे. म्हणजे आपलं उत्तर 41 पासून 49 या अंकांमध्ये आहे. तर एकक स्थानचा अंक बघा किती आहे. 1 आहे. मग कोणत्या संख्येचा वर्ग केला असता एकक स्थानी 1 हा अंक येतो. तर 1चा वर्ग 1 आणि 9चा वर्ग 81 मध्ये आपल्याला 1 मिळतात एकक स्थानी. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 41 आहे किंवा 49 आहे. मग यापैकी 1681 49 म्हणजे 2500ला जवळ आहेत आणि 1681 40ला जवळ आहेत. म्हणजेच 41 आणि 49 मध्ये 41 हा काय आहे. 41चा वर्ग 1681 आहे. म्हणजे 1681चं वर्गमूळ 41 आहे. असं आपल्याला थोडक्यात या संख्येचं वर्गमूळ काढता येईल. मग वर्गमूळ घेतल्यानंतर 1681चं वर्गमूळ किती मिळालं आपल्याला. 41 आणि 81चं वर्गमूळ माहिती आहे. 9चा वर्ग 81 म्हणून 81चं वर्गमूळ 9. आणि कोसेक वर्ग थीटाचं वर्गमूळ कोसेक थीटा. याचा अर्थ कोसेक थीटा बरोबर 41/9. आता कोसेक थीटाचं उत्तर मिळाल्यानंतर आपल्याला साइन थीटा शोधायचा आहे. कोसेक आणि साइनमध्ये काय संबंध आहे बघा. तर या ठिकाणी कोसेक थीटाची व्यस्त आपल्याला साइन थीटा मिळणार आहे. म्हणजे साइन थीटा व्यस्त केल्यानंतर कोसेक थीटा मिळणार आहे. म्हणून साइन थीटा बरोबर 1/ कोसेक थीटा. मग 1/ या ठिकाणी कोसेक थीटाची किंमत किती मिळाली आपल्याला. 41/9. 1/41/9 म्हणजेच 1 गुणिले 9/41. म्हणून साइन थीटा बरोबर 9/41. म्हणजे आपल्याला नित्य समानता वापरून ही उदाहरणे पटकन सोडवता येतात. त्याचबरोबर पायथागोरसने सुद्धा तुम्ही या उत्तराचा पडताळा घ्या. थँक्यू. अशाच गणित व विज्ञानच्या व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.